थंडीक सुरुवात झाली आहे। उद्या हा तुळशीचा लगीन आणि तुळशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी सप्तो येता तो म्हणजे दाभोळचो सप्तो। आणि आपण चांदोशीतनं निघालो दाभोळ्यात जाऊ। वरळीतनं मुख्य मार्ग जो दाभोळ्यात जाता तो रस्तो जरा बरोबर नाही, त्यामुळे आपण मार्ग बदललो। आपण सबस्टेशनकडनं सरळ पुढे जाऊन दाभोळ टिट्यावरून देवगड निपाणी हायवेकडनं दाभोळ्यात जाऊ जो फाटो फुटता त्या ठिकाणावरून आपण दाभोळ्यात चाललो। उद्या तुळशीचं लग्न असल्यामुळे जिकडे तिकडे रंगरंगोटी वगैरे चालू आहे तुळशींची। आणि दाभोळचा जो तीव्र उतार लागता त्या उताराक आपण इला। दाभोळगाव हे पोखरबावच्या गणपतीसाठी जरी प्रसिद्ध असलो तरी मुख्य ग्रामदेवचा त्याचं मंदिर आता खाली गावात आणि त्याला लागूनच मंदिरा वगैरे आहेत। आता आपण मंदिराच्या परिसरात इला। खूप गर्दी आहे हल्ली, खूप ठिकाणी वार्षिका वगैरे बंद झाले, हेवे दावे असल्यामुळे अशो जत्रा होतात त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होता। फक्त फरक एवढोच की ही गर्दी लास्ट तक खूप वेळ थांबत नाही। तर आपण गाडी आहे पार्क करूची आहे। हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम। आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण इलाव दाभोळच्या सप्त्याक इकडे गाडी पार्किंग करू सुद्धा जागा भेटत नाही। इकडे गेले आहेत नागो आणि राजा, हे आपण 6 जण इलाव। आणि इकडे मंदिर आपण दुसऱ्या रस्त्याने इलाव, कारण मुख्य रस्तो जो आहे तो खराब झालो। इकडनं जरा लांब पडता पण रस्तो चांगलो आहे। आणि ह्या मुख्य रस्त्याक लागानच दाभोळे गावात असलेला मंदिर आहे। चला तर मग सप्त्याक जाऊ। मानाप्रमाणे जो गावदिंडी असतात ते गावदिंडी उभी राहिली आहे। आणि या दिंडीचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे पौराणिक सीन। चला तर मग दिंडी बघूया। तर तिकडे दिंडी चालू आहे आणि इकडे मंदिरात जरा दर्शनात गर्दी कमी असल्यामुळे आपण पहिला आधी दर्शन घेऊ जातो। सभा मंडपात पूजा बांधलेली आहे। पूजेच्या गोल उभ्यानी भजन चालू आहे, पारो देतात। आणि आत मंदिरात देखील मंदिर खूप सुंदर आहे। पारंपरिक मंदिर जसा होता तसा आज देखील तसा, त्याला काही आधुनिकतेचा टच दिलेलो नाही। चला तर मग दर्शन घेऊया। आपण महोत्सव दिसलो बांधून झाला। सप्त्याचं वैशिष्ट्य असं असतं की भेटीची जी ओटी असता माहेर वसणींची ती यावेळी दिली जाता। आपल्याबरोबर इतरांचे देखील ज्याका शक्य होत नाही ते ओटी आणले जातात आणि यांचा गारणा घातला जाता।
या दिंडीची जी नंतर दिंडी होणारा त्यांचा सामान आणून या ठिकाणी ठेवलेला आणि आपण मंदिरात प्रदक्षिणा घालताव। मंदिर जर तुम्ही बघितलात तर आज देखील कौलारू मंदिरा जुना बांधकाम जसा होता तसाच आणि जुना पण जपून आधुनिक जा करतायत भाविकांसाठी ग्रामस्थांसाठी जी सोय करतायत ती या ठिकाणी केलेली आहे, पाण्याची असत किंवा इतर। रात्रीचे 11:30 ते 12 वाजतील तरी देखील जत्रेतली गर्दी अजून देखील कमी होत नाही आणि जत्रेत गर्दी जशी तशी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ओटी वगैरे सामान सगळं हे भेटतं आणि पारंपरिक जत्रेतली जी दुकानं असतात ती दुकानं या ठिकाणी आवर्जून दिसतात। किती ऑनलाईन शॉपिंग होऊ दे किंवा कितीही शॉपिंगचे वेगवेगळे फंडे येऊ दे पण जत्रेतील ही जी खरेदी असते ही एक वेगळी मजा असते। जत्रा फिरान शेवटी ठरलेल्या चायच्या हॉटेलवर इलाव
तर दिंडी नाचान जमलेली मंडळी सगळी या ठिकाणी वडापाव आणि चाय अल्पोहार करू गेली आहेत. इकडे जत्रा पूर्ण भरली आहे. माझा उपवास आणि रुपयाचा उपवास होय ना. रुपया चाय पितो. चाय नको थंडी या कसा मग सरबत कसा खालो चालत मेल्या मातीच्या भांड्यात ना भैया घेतो. पी 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 रुपो माझा खास मित्र. रुपयाचा हर्नियाचं ऑपरेशन करतो सांगत त्यांनी किडनी काढून घेतली. डॉक्टरांनी फसवले ती. माहित आहे जेवर येता माती येतो. इकडे सगळा लहान मुला आणि महिला मंडळाचा सामान खरेदीसाठी ठेवलेला. कस्तुरीने बाईक घेऊन येला असते तर लई खर्च झालो असतो. लहानपणा ही दुकानं लहानपणी आपण खूप आवडत. तर आपण असे पुढे चाललो आणि ह्या या दुकान लागला ज्वेलरीचा. 100 रुपयात ज्वेलरी खायचीही घ्यावा असं स्टॉल होतो. ह्या एक परवडण्यातला होता. तर खूप सारी गर्दी महिला मंडळाची या दुकानावर. आणि इकडे पुढे ज्यासाठी मी जत्रेक खास येते आहे आपले जिलेबी लागतात नरम. गरमागरम जिलेबी घ्यायची आणि ती बांधायची. आम्ही गाजा गाजा घेतलाय ना. आणि श्री रामेश्वर भावई दाभोळे यांच्या सर्व बंधूरांचे आभार. आपण दाभोळच्या सप्त्या गेला. आता घरात चालला. दत्त्यान पेपेरा घेतले ना. उशिओ प्रसाद वगैरे सगळं घेतलं खाजा वगैरे. चला तर आजची व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. मी ड्रायव्हर आहे आणि तो कंडक्टर. सामान सगळा दत्तूकडे दिलेला.